मावळ परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर. तळेगाव दाभाडे इथं उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या विरोधात देहू नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांची गुरुवारी दुपारी बैठक झाली. हा रेल्वे मार्ग रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अवकाळी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर लोणावळ्यातल्या वातावरणात सुखद बदल दिसून येतोय. हवेतला गारवा वाढला असून पहाटे आणि सकाळी लोणावळा परिसरात दाट धुक्याची चादर अनुभवायला मिळतेय. वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. उमेदवार आणि नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करून निवडणूक प्रक्रिया सहकार्य करावं असं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी पत्रकार परिषदेत केली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मावळते मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी तसंच शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीनं निरोप देण्यात आला. नवीन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं. बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी बुधवारी संध्याकाळी मावळ तालुक्यातील कात्री पुलाजवळ एकाला अटक करण्यात आली. गणेश शिंदे असं 29 वर्षीय तरुणाचं नाव असून तो नागाथली येथील रहिवासी आहे. तळेगाव MIDC पोलिसांनी ही कारवाई केली. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच तसंच लोहगड घेरेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटना आणि श्री बालाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे इथल्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील विवेक ठोंबरे यानं अजिंक्यपद पटकावलं तर सोहम आसवले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना माजी सरपंच अंकुश काकरे आणि उद्योजक संदीप काकरे यांच्या वतीनं मोफत सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे उपस्थित होत्या.